सुप्रभात मित्रांनो, आपण आता खाटूश्याममधून निघालेलो आहे. या हॉटेलवर थांबलो होतो आपण. राहणी सोय चांगली होती, पण जेवण जरा व्यवस्थित भेटलं नव्हतं आपल्याला खाटूश्याममध्ये. तर आपण एका गाडी तर पार्क केली होती. तर आपण निघणार आहोत आपण सालसर बालाजी आणि तिथून मग सावरे शेट या दोन ठिकाणी जाणार आहोत. चला आता संदीप पण ते येतीलच रूममधून. अंकुश तिथे झाले, सगळ्यांचे आंघोळ वगैरे झालेले आहेत. चला रे संदीप आलाय. चल संदीप. संदीपची ग्रँड एंट्री आहे हॉटेलमधून. कशी झोप झाली? झोप छान झाली, झोप चांगली झाली, पण जेवणातच जरा मला एकदम छान झोप झाली. जेवण जरा हे होतं. पेपरदीप बघा, त्याला घाई झालेली. 7 वाजले 10 वेळा करतोय. चला कुठे सुहास? कुठे सुहास गेलेला आहे रूममध्ये. पुन्हा बघूया काय नाही रे हॉटेलचं. हॉटेल शौर्य पॅलेस. हॉटेल शौर्य पॅलेस. राहणी सोय चांगली आहे. काय नाही नाश्ता करायचा तुला. आता निघलो आपण खाटूश्याममधून निघालेलो आहे. संदीप मागे बसलेला आहे. हाय संदीप, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. इकडे सुहास आहे, त्यांनी पडदे काढलेले पुढचे. प्रदीप गाडी चालवते आज पुन्हा एकदा. सकाळी अंकुश आहे पलीकडे. अंकुश पुढे बसलेला आहे आज. जुडी फुटलेली आहे. चला किती किलोमीटर आहे बघा मीटरवर. चला पुढे गेलो. चला आपण निघालो. मग 2 मिनिटं रस्त्यावर नको. संदीप आता आम्ही खाटूश्याम बाबाचं दर्शन घेतलं रात्री आणि सकाळ सारासार बालाजीसाठी निघालोय. ड्रायव्हरला कळतंय राईट लेफ्ट. सांगणाऱ्याला राईट वाचले लेफ्ट सांगतोय, लेफ्ट असले की राईट सांगतोय. शाळेमध्ये त्याला गणितामध्ये त्याला नाही, गणितामध्ये नाही रे. आईला अवघडच यायचं. अरे बाबा त्याला शिकवलं दिशा. उजवी दिशा, डावी दिशा, डाव्या बाजूला वळायचं. पिछे मूड आगे. प्रदीप दाये बाये शिकला नाही तो शाळेत. तो हा माणूस. हा इथनं सुहास पाटील सांगितले राईट घ्यायला. राईट गाडी वळालेली. हे बघा चालेल. आणि आता आम्ही खाटूश्यामच्या नावाने जी घोषणा करत आहोत. चला खाटूश्याम बाबा की जय. चला आता पुढे गेल्यावर आपण थोडं पुढे आल्यावर नाश्त्यासाठी थांबलेले आहे. ज्यांना जिलेबी दिसली, मी तर काय खाणार नाही जिलेबी. व्हॉलीबॉल खेळण्यासाठी त्या व्हॉलीबॉल खेळतायत मुली. छान ग्राउंड दिसते. या हॉटेलपाशी थांबले. महालक्ष्मी स्वीट्स. गरम गरम जिलेबी होती. खायची का थोडं गरम गरम जिलेबी? टेस्ट करून बघ, मग बघू. इथं मिठाई आहे. मिठाई वेगवेगळ्या मिठाई. लाडू आहे. हे काय घेवर घेवर हे घेवर हे आणि हे एक वेगळे घेवर आहे. हे घेवर. हे काय? फेनी फेनी. हा पेठा आणि बर्फी वेगवेगळ्या प्रकारची. छान आहे. घेवर म्हणजे काय असते ए दरे एवढं नको. मला अर्धे पडन दे. घेऊन टाकायचं. जिलेबी चालू आहे. संदीप खातोय घेवर. डालदार तूप काय आहे? डालडा अंकुश आलाय. तूप गावरान देशी घी का? काळ आहे. राजकीय उच्च माध्यमिक विद्यालय चौमू पुरोहितान सिक्कर. मुली खेळतात व्हॉलीबॉल. मला त्या अकॅडमीच्या मुली दिसतात. शाळेच्याच आहेत ना. चांगलं व्हॉलीबॉलचं चाललं आहे प्रॅक्टिस. रोड मस्त आहे, मोकळा वगैरे. घेऊया पुढे घे. काय घ्यायचं? पोहे खायचं तुला? आता हा रस्ता सारासार बालाजीसाठी जातो. हां इकडे. हां टोटल अंतर आहे त्याचं 103 किलोमीटर. आणि सारासार बालाजीनंतर आम्ही परत खाली 35 किलोमीटरसाठी टर्न मारून सवारी शेट या ठिकाणी जाणार आहोत. सवारी यायची. आणि त्याच्यानंतर आम्ही तिथनं आमचा प्लॅन चालला आहे आमचा
ब्रह्मा टेम्पल एक आहे ते पाहण्याचा. ठीक आहे, आपण आता इथं नाश्ता करूया आणि आताचा ब्लॉग इथेच आजच आता तात्पुरतं बंद करूया. आता आम्ही नाश्ता करायला जातोय. नाश्ता झाल्यावर पुन्हा एकदा सुरू करू. वन द वे गाडी चालू झाल्यानंतर परत एक व्हिडिओ टाकू आपण. चला, ठीक आहे, ओके, बाय. तिथं काय नाश्ता चांगला मिळाला नाही, त्याच्यामुळे आता आम्ही पुढे निघालोय. तिथं सगळं स्वीटच होतं म्हणून यांनी पेढा घेतलेला आहे. पेढा चांगला आहे, एवढा गोड नाही आहे, टेस्टला चांगला आहे. आता पुढे नाश्त्याला कुठे भेटलं ते नाश्ता करायचं म्हणतात. संदीप, तुला काय पोहे खायचे ना? हा, पोहे खायचे, पोहे. ठीक आहे, बघूया आपण पुढे महाराष्ट्रीयन नाश्त्याला. ठीक आहे, नाश्ता भेटला नाही, इकडे नाश्त्याला थांबलोय. ओल्ड रॉ हॉटेल झालं चालू. चल, काय रे, आहे का? आहे का? हा मग महाराष्ट्र साला सर बालाजीमध्ये चाललोय मंदिरात. संदीप आहे बरोबर, चाललोय मंदिरात. आलो नाही आज, चाललोय आता आपण मंदिरात चाललोय. खूप छान आहे. 500 मीटर होते मंदिर. 50 मीटर काय लिहिलं? 500 मीटर. 500 मीटरवरती. चल बघूया, तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो. अंकुश आणि प्रदीप हे हात आलाय सुरुवात पुढे. सिमेंटचा रोड आहे, गर्दी नाही एवढी दिसत त्या पार्किंगमध्ये, पण गाड्या एवढ्या नव्हत्या. तर आता मंदिरापाशी गेल्यावर करतो, म्हणून शूट करूया. बालाजी मंदिर आतमध्ये प्रवेशद्वार आहे. पाय धुवायचे. प्रवेशद्वार आहे. आवड नाही. कुठे मंदिर? गेट नंबर 2, 3, 4. सर बालाजी मंदिर आहे का? सोन्याचं आहे का सगळं? आता बाहेर चाललोय, दर्शन झाले छान. आम्ही आता सालासर मंदिरामध्ये, बालाजी मंदिरामध्ये आलेलो आहोत. आणि इथे सर्व लोक, हे झाड जे दिसते आपण पाहताय, हे झाड सौंदड नावाचं झाड आहे आणि आपल्याकडे त्याची पूजा केली जाते झाडाची. त्या बालाजी मंदिरात पण त्याची पूजा केली जाते झाडाची. आणि इथं ह्या परिसरामध्ये सगळीकडे हेच झाड सगळ्यात जास्त दिसतात. ज्यावेळी झाडा आता आपण निघालोय. आता इथून पुढे ला जाऊन आपण देवचं दर्शन घेऊन तिथून परत कुठला शेट, रावजी शेट नाही नावच आठवत नाही लवकर.
ठीक आहे बघूया पुढे आठवलं सांगतो चित्तूरला जाणार आम्ही चित्तूरगडला खाली खाली आणि जायचं जाताना जे काही स्थानं येतील त्याचा आदेश आणि पुढे तसाच प्रवास आमचा आळंदी Continue या दिशेला चालू करणार कधी टाकलं तर चालू ठीक आहे चला तो मात्र वेळोवेळी चला बरं तिथं फुल तिथं मंदिर पुष्कर चला ब्रह्मा मंदिर जगतपिता ब्रह्मा मंदिर जगातील एकच मंदिर आहे पुष्करमध्ये बघा पायऱ्या कशा मार्बलच्या हे कुठं आता पुष्करमधनं निघालो. पुष्करमधनं आम्ही आता बाहेर आलोय खराब आहे. हा, बरं. पुष्करमधनं बाहेर आलोय आणि आम्ही आता आरवली पर्वत रांगा साठी निघालोय आणि आता आम्हाला नर्मदा आपलं सॉरी अरवली पर्वत रांगा लागली त्याचा छान मोठा आहे, घाट आहे डोंगराळ आणि डोंगरात छान आहे रस्ते छान आहे तिकडे अरवली पर्वताचा इतिहास आपले अगस्त्य ऋषी मुनी यांच्या कृपेने या पर्वताची निर्मिती झाली असं आख्यायिका माझ्या सांगतात. वाचनात आले असं आणि आता आम्ही त्या घाटाने निघालोय अरवली बरोबर आणि आता आमचं नशीब आहे आम्ही फर्स्ट टाइम हे सगळं फेस करतोय पाहतोय छान वाटलं छान वाटलं अतिशय छान वाटलं मस्त वाटलं आता वाजले तर 6:45 आणि आता आमचं डेस्टिनेशन पुढचं किती किलोमीटरचं आहे प्रदीप 240 240 किलोमीटरचं आहे आणि आम्हाला त्या 4 तास 4 तास लागणार आहेत 4 ते 8. बघूया पोहोचूया आणि परत तुम्हाला भेटूया बरं तुम्हाला दाखवतो Update देत राहू. वगैरे मग आपण दाखवू सावरी शेत ओके चला एक तळ आहे मोठं मस्त आहे नजारा सगळे लोक थांबलेले आहेत तळ्याच्या किनारी आता आपल्याला वेळ नाही आहे त्याच्यामुळे आपण थांबू शकत नाही पुढं राष्ट्रध्वज पुढं राष्ट्रध्वज आहे. उद्या 15 ऑगस्ट आहे तयारी चाललेली मस्त आहे नजारा हा करा रात्रीचं भारी दिसणं अंधारात केवढं मोठं आहे डोंगराच्या खाली तळ आहे किती छान दिसते तुम्हाला दिसते का नाही आता सांगू शकत नाही कारण गर्दी आहे खूप बघा दिसते चला पुढे रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आता आपण आलेलो आहे सावरे शेतच्या रोडला किती किलोमीटर आहे सुहास 6 किलोमीटर राहिलेले आहे बाकी रोड मस्त आहेत हायवेने मस्त आपण आलेलो आहे फुल स्पीडने 100-120 आता जवळ आलेलो आहे सावरे शेतचे आता काय दर्शन बंद असणार आपण आता रूम घेऊ झोपू आणि सकाळी लवकर उठून दर्शनाचं आणि मग उद्यापासून परतीचा प्रवास चालू होणार चला गुड नाईट रूम घेतलेली आता मस्त रूम बघा कशी बेड कसा आहे सगळे पाचशे लाईन शिरतो आपल्या संदीप येते टाकलाय 2 टकली शेजारी आता आपण इथून सकाळी उठून दर्शन करणार लवकर उठून तर चला आता गुड नाईट भेटूया उद्या सकाळी गुड नाईट गुड नाईट नाईट लाईटी बंद करा